फिश कोणताही असो, फक्त मसाला हा वापरून पहा. खात्रीने सांगतेय, अप्रतिम होणार आहेत तुमचेसुद्धा फिश. करायची पद्धत अतिशय सोपी आहे, झटपट होणार आहेत. फक्त काय आहे माहिती का, काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, म्हणजे मग फिश खायला रुचकर, चवदार लागतात. जर फिश गावाकडच्या असतील तर ती खायला कशीही करा कमालच लागते. पण शक्यतो जे आपण समुद्रामधनं मासे असतात ना समुद्रातले, त्यांची चव गावाकडच्या फिशसारखी येत नाही. पण आपण जरा जरा ती आणण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी पहा, मी इथे सगळ्यात आधी कटला मासा घेतलेला आहे. आपल्याला हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. मी हा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्यानंतरनं पुढची कृती मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे आपल्याला पहा, चाळणीमध्ये हा मासा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे त्याचं संपूर्ण पाणी निथळून जाईल. जवळपास 5-1 मिनटं मी हे चाळणीमध्ये मासे असेच ठेवले होते, म्हणजे त्यातलं संपूर्ण पाणी निथळलं जातं. आपल्याला याला मसाले लावायचे तर मग त्याला खूप असं पाणी सुटायला नको. त्यामुळे अशा पद्धतीने मी धुतल्यानंतरनं, कोणताही मासा असू द्या, मी असा धुतल्यानंतरनं तो चाळणीत निथळायला ठेवून देते. आता पहा, मी नेहमी आपण काय करतो, एकेका माशाला असं प्रत्येक पदार्थ लावतो हाताने चोळून. तर तसं न करता झटपट होणारी रेसिपी आज आपण पाहतोय. सगळ्यात आधी इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर इथे मी आधी मीठ घालते. मासे स्वच्छ धुतल्यानंतरनं सगळ्यात आधी याला मीठ लावून घ्यायचे आपल्याला. असं आधीच मीठ घातल्यामुळे काय होतं ना, मीठ आतपर्यंत व्यवस्थित मुरलं जातं. सोबतच एक इथे मोठा लिंबू आहे पहा, मी ह्या संपूर्ण लिंबाचा रस यामध्ये घालून घेते. लिंबाला रससुद्धा भरपूर आहे. जर तुमच्याकडे लहान लिंबू असेल किंवा त्याला रस कमी असेल तर 2 लिंबांचा वापर केलात ना तरीसुद्धा चालणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण रस यामध्ये असा घालून घ्यायचा आहे. आता त्यानंतरनं याच्या ज्या बिया पडलेल्या आहेत ना त्या आपण काढून घेऊया. जर तुम्हाला लिंबू वापरायचं नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकमसुद्धा भिजवून यामध्ये घालू शकता. आता पहा, मी याच्या संपूर्ण बिया ज्या पडलेल्या होत्या त्या काढून घेतल्या. त्यानंतरनं आपल्याला यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. अद्रक लसूण पेस्ट करताना त्यामध्ये एखादी हिरवी मिरची घातलीत ना तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे मी जवळपास 1 चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली. सोबतच आपण थोडीशी हळद घालून घेऊया. तर आपल्याला सुरुवातीला माशांना हळद, अद्रक लसूण पेस्ट, लिंबू आणि मीठ हे 4 पदार्थ घालायचे आहेत आणि मग हे छान असं कोट करून घ्यायचे. असं हाताने चोळून हे सगळं एकजीव करून घेऊया. आता हा कटला मासा आहे, याला काटे खूप कमी असतात, त्यामुळे ते अशा हाताला पटकनी लागत नाही. जर दुसरी कोणती फिश तुम्ही घेत असाल ज्याला काटे भरपूर असतील तर असा मसाला चोळताना काळजीपूर्वक चोळा, हाताला काटे टोचू शकतात. तर पहा, अगदी या पद्धतीने मी हे संपूर्ण लावून घेतलेले. आणि कोणताही फिश आपण असं आणताना आहे ना त्यांना सांगायचं आवर्जून की पातळ पीस करा, म्हणजे मग ते खायलासुद्धा छान लागतात. खूप जाड जाड पीस करायचे नाही आहेत आणि अगदीच पातळही नाही. या व्हिडिओत तुम्हाला दिसतात आहे ना, अगदी त्या पद्धतीचे पीस आपल्याला हवेत. तर पहा, मी इथे संपूर्ण हे छान असं कोट करून घेतलं. आता जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर जितका वेळ असेल तितका वेळ तुम्ही हे असंच फ्रीजमध्ये ठेवून द्या झाकून. नॉर्मल आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीजरला वगैरे ठेवायचं नाही आहे. फ्रीजमध्ये मी असंच हे ठेवून दिलं होतं. जवळपास 1 तासभर मी हे असंच ठेवलेलं. आता आपण पुढचे मसाले लावून घेऊया. जर वेळ नसेल डायरेक्ट करायला घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. सगळ्यात आधी इथे मी बेडगी मिरची पावडरचा वापर करते आहे. बेडगी मिरची पावडरमुळे आपल्या माशांना रंग खूप छान येणार आहे, त्यामुळे आवर्जून बेडगी मिरची पावडर घाला. त्याचबरोबर इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी. तर मी इथे जवळपास 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतला आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. परत आपण आधी मीठ लावलेलंच आहे, पण मला असं वाटतंय थोडं कमी पडेल म्हणून मी इथे थोडंसं मीठ आता घालून घेतले. पहा, जास्तीचे कोणतेही मसाले वापरायचे नाही आहेत आपल्याला. फिश मसाला वगैरे वापरायची सुद्धा गरज नाही आहे. फक्त कांदा लसूण मसाला आणि बेडगी मिरची पावडर याने सुद्धा हे फिश खूप जास्त कमाल होतात. आता पहा, अशा पद्धतीने हलक्या हाताने मी हे सगळे चोळून घेणारे. संपूर्ण मसाला प्रत्येक फिशला असा व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आपण नेहमी काय करतो, मसाला एकत्रित कालवतो आणि त्यानंतरनं एकेका फिशला असं लावून घेतो. तसं न करता या पद्धतीने एकदा करून पहा, अगदी 2 मिनटामध्ये संपूर्ण याला मसाले व्यवस्थित एकसारखे लागले जातात. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे मॅरिनेट करून ना फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. अगदी 4-5 दिवससुद्धा आरामात टिकतात. जास्त दिवससुद्धा ठेवतात बरेच जण, पण शक्यतो 4-5 दिवसाच्या वर मी तरी ठेवत नाही, त्यामुळे मी तुम्हालासुद्धा सल्ला देऊ शकत नाही. तर पहा, आपण असं मॅरिनेट करून ठेवून देऊ शकता. जेव्हा पाहिजे नाही तुम्हाला तेव्हा असं तळून मग तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. आता इथे मी एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. कटल्या माशाला जास्त तेल लागत नाही, ऑलरेडी त्याच्यामध्ये स्वतःचं असं तेल असतं.
तर त्यामुळे इथे कमी प्रमाणामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. आता या पॅनवरती आपल्याला अशा पद्धतीने ही फिश ठेवून घ्यायची आहे. पहा मसाला किती एकसारखा आणि व्यवस्थित लागला गेला आहे ना. तर या पद्धतीने मी आता ही संपूर्ण फिश अशाच पद्धतीने ठेवून देणार आहे. जो आपण हा वरतून लाल मसाला लावला ना, नंतर कांदा मसाला आणि बेडगी मिरची पावडर, त्यानंतरनं सुद्धा मी फिश एक अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती. जर वेळ असेल तर ठेवा, वेळ नसेल नाही ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. आता आपण हे संपूर्ण व्यवस्थित असं जेवढं बसेल पॅनमध्ये तेवढं आपण हे फिश ठेवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, एकदम बारीक गॅस करायचा नाही आहे, नाहीतर मग हे जे फिश आहेत हे तेल पितात आणि असे कुरकुरीत होणार नाहीत. छान कुरकुरीत होण्यासाठी आहेत ना आपल्याला गॅस याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे. तवा पातळ आहे म्हणून मीडियम ठेवला आहे. जर तवा जाड असेल तर मोठा गॅस केलात मध्ये तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा अशा पद्धतीने आता एक साईड झालेली आहे. आपण दुसऱ्या साईडने सुद्धा हे फिश फ्राय करून घेऊया. आणि जे मधले फिश आहेत ना ते कडेला घ्यायचे आणि कडेचे फिश मध्ये टाकायचे, कारण की मधी आज थोडी जास्त लागते ना गॅसची, त्यामुळे मग अशा पद्धतीने आपल्याला हे आलटून पलटून भाजायचे. तर पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने मी संपूर्ण फिश आता पलटी करून घेतलेत. याला बऱ्याचदा आपण रवा लावून सुद्धा करतो, पण एकदा रवा न लावता तुम्ही करून पहा. आता इथून मागे मी जी तुम्हाला फिशची रेसिपी दाखवली आहे ना आपल्या चॅनलवरती, त्यामध्ये मी रवा परत आपलं तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर लावून कसे फिश करू शकतो ना आपण ते दाखवलेले आहे. पण या पद्धतीने रव्याचा वापर न करता काहीही कशाचंही कोटिंग न करता फक्त मसाले लावून ना एकदा करून पहा. खात्रीने सांगते तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहेत. तर पहा दोन्ही साईडनी मी आलटून पलटून अशा पद्धतीने हे फिश छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे. परफेक्ट असे हे फिश झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करा. केल्यानंतर मात्र मला कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी केली की नाही आणि तुम्हाला आवडली की नाही. आहे की नाही झटपट आणि सोपी, खूप जास्त चवदारसुद्धा आहे. तुम्हाला आवडत असल्यास थोडासा मटन मसालासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.